कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई एक विचारू? नाही म्हणलं तर विचारायची थांबणार आहेस वय? तसं नाही ताई, म्हणजे बघा आपण अधिपतीसनी फोन केलाय खरा, पर ती येतील का घरला लगेच? येतील का म्हणजे त्यांना काय घरची वाट ठाव नाही वय? ताई त्यासनी घरची वाट ठाव आहे, पर त्या मास्तरनीने त्यांची वाट बदलली तर? म्हणजे अगं त्या मास्तरनीने अधिपतीसनी काय बाय सांगून अडकून ठेवलं तर? अगं ती तर त्यासनी पटवायच गेले की. काय पण करू शकणार नाहीत त्या. अगं ताई तिला हलक्यात घेऊन चालणार नाही. तूच म्हणायचीस ना का बाईच्या डोळ्यातले अश्रू धारदार शस्त्रच असतंय म्हणून? पण ते शस्त्र कुठं वापरायचं हे बाईला कळलं पाहिजे, कारण लई रडलं तर त्याची बी काही किंमत राहत नाही. असत्यात लोक. अगं वय ताई, पर तिनं बायको म्हणून रडारड सुरू केली तर? म्या कशी एकटी पडलीया, मला कसा संसार हवाय, मला सासरी घेऊन चला, माझं तुमच्यावर किती प्रेम हाय, असं काय काय बोलून तिनं अधिपतीसनी पटवलं तर? करू दे त्यांना काय करायचंय ते, पण अधिपतींना पटवणं आता काय त्यांना जमणार नाही. निघूया. तुम्ही जावा. नाही आपण एकत्र जाऊया ना. नाही जमणार. का? माझी मर्जी. अहो असं काय करताय, आपलं बोलणं अजून बाकी आहे अधिपती. मी येते ना तुमच्या बरोबर गाडीतून. प्लीज प्लीज बीज सोडा बाजूला, मला जाऊ दे. अधिपती प्लीज ऐका, मला बोलायचंय तुमच्याशी. अहो आईसाहेब वाट बघतायत, मला जायला पाहिजे घरला. तुम्ही जावा सारखं हो. बरोबर आहे तुमचं, पण मला बोलायचंय तुमच्याशी. आता काय बोलायचंय अजून? लई बोललो की आपण. अजून काय बोलायचं राहिले? राहिलंय अधिपती, खूप राहिलंय. मला खूप बोलायचंय तुमच्याशी. प्लीज ऐका माझं. आत्ता नका ना जाऊ प्लीज. तसं बी ही गाडी आता तुमच्यासाठी नाही मास्तरीन बाई. म्हणजे? अहो आम्ही कोल्हापूरची गावठी माणसं, आमची गाडी बी गावठी भंगार. काय बोलताय तुम्ही अधिपती? आपण बघा किती ही वेळा प्रवास केला एकत्र. नाही काय नाही, ही आता तुमची गाडी आहे. ही इंग्लिश गाडी आली बघा तुमची. या गाडीत बसायला जावा तुम्ही. चाललंय तुमचं. तुम्हाला सांगितलं ना, चार चौघात तमाशा करू नका. तुमच्या गाडीत बसून तुम्ही जावा. ऐका अधिपती माझं ऐका. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? जाओ तुम्ही. प्लीज आपलं बोलणं होणं गरजेचं आहे. बास करा आता, बास करा. जाओ तुमच्या घरला म्हणलं ना मी, नाहीतर ह्यांच्या घरला जावा, पण आमच्या घरला येऊ नका. डोसक्याला ताप. आणि ओंक्या करतो तुला फोन मी नंतर. दुर्गे, हा ताई. दारात काय करतेस? ताई अधिपती येतात का नाही ते बघायला. कधी येतील, जेव्हा यायचे तेव्हा येतील. असा उतावळपणा दाखवू नको, जरा थंड घे. हा? ताई अगं तो व्हिडिओ. दुर्गे काय सांगितलं तुला? जरा थंड घे म्हणून. असा उतावळपणा दाखवून तुला नाही कळायचं. तुझ्या खोलीत जा. आम्ही बघतो त्या व्हिडिओचं काय करायचं ते. जा तुझ्या खोलीत. मला हा विषय आज या खोलीतच संपवायचा आहे. माझ्यासाठी ह्यो विषय कवाच संपलेला आहे. अधिपती आपल्या दोघांना जोडणार एक दुवा आहे. कसले पुस्तकी शब्द जड जड फेकताय समोरच्या तोंडावर आणि समोरच्याला गंडवताय बघा हातो हात. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्लीज जावा तुमच्या घरला. पण मी तक्रार मागे सुद्धा घेतलीये. लगेच जायला सांगा त्यांना, नाही तर आणखीन काहीतरी कांड करतील. कसल्या केशी टाकतील, राडा करतील. लगेच जायला सांगा. मध्ये कुठे थांबू नका. जरा सिरियस मॅटर आहे. तुमच्या मास्तरीन बाईंचा मोठा कारनामा दाखवायचा आहे तुम्हाला.
वहिनी प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, रडू नका तुम्ही प्लीज. अक्ष हे घे. अक्ष पाणी हे घे, पाणी घे. अक्ष पाणी घे, रडू नकोस. काय भयानक माणूस आहे का? किती विचित्र वागत होता तो आणि तुला रडवून गेला. किती डिसरिस्पेक्टफुली बोलत होता. ही कुठली पद्धत आहे बायकोशी बोलायची? नाही मान्य आहे कपल्स मध्ये भांडणं होतात, पण मग बसून शांतपणे सॉल्ट करा ना. ही काय पद्धत आहे? गावठी गाडी, इंग्लिश गाडी, म्हणजे काय म्हणायचं काय होतं त्याला? बरं आणि माझ्याकडे का रागाने बघत होता तो? माय गॉड अक्ष, या अशा माणसाची कसा संसार करतेस ग तू? अरे स्वतःच्या बायकोशी असं कोण वागतं? आणि काय तर म्हणे इंडियन गावठी गाडी नको, इंग्लिश गाडी, म्हणजे काय काय त्याला प्रॉब्लेम काय आहे? आपल्या मैत्रीचा प्रॉब्लेम आहे का त्याला? एवढ्या एवढ्या कोत्या मनाचा आहे का तो? नाही, असे नाही येत ते. असे नाही येत ते. हा आई सर. अधिपती तुम्ही तुम्ही जरा या, बसा इथं. या बसा. का काय झालं? तुम्ही बसा तर बसा. पाणी आणतो. नको नको पाणी नाही नको. नाही पाणी आणतो. तुम्ही बसा 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 जरा. काय झालं एवढ्या अर्जंट मध्ये बोलून घेतलं? सांगतो तुम्हाला. तुम्ही जरा आधी पाणी घ्या. पाणी नको. नाही घ्या, पाणी घ्या. काय झालं सांगा की आधी. तुम्ही आधी पाणी तर घ्या. उभ्या उभ्या नग बसा, बसून पाणी घ्या. हो हो. काय झालं? चेहरा काय एवढा सिरियस झालाय तुमचा? आणि काय दाखवणार आहे तुम्ही म्हणला? काय मास्तरी मैंने काय केलं काय परत? असे नाही आहेत. नाही, मग असं का बोलला तो? कारण आता चिडलेत ते माझ्यावर. मग तुझ्यावर चिडलेत ना, मग माझ्याकडे बघून का बोलत होता? टोमणे मारत होता मला सतत. आणि आत्ता भेटलोय आम्ही, हाय हॅलो काही करशील की नाही, सतत टोमणेच मारत सुटला होता मला. आणि आपणही दोनदाच भेटलोय बरं का फक्त. आता ह्याच्यात सुद्धा सुतावरून स्वर्ग गाठणार आहे का तो? मलाही नाही आवडलं भाऊजींचं बोललं. कसे बोलले ते वहिनींची? शिवानी तू गप्पा बस. तसं काही नाही बोललाय तो, आणि तसे त्याच्या मनात काही नाहीये. तू गप्पा बस ओमकार. त्यांच्या मनात जर असं काही नव्हतं तर बोलायचं तरी कशाला? सांगितलं ना वहिनी, ते चिडलेत. दुसरं काही नाही, त्यांनी कुठेतरी राग काढला एवढंच. त्यांच्या मनात असं काही नाहीये. संशय वगैरे नाहीयेत ते, मला माहितीये. आणि स्वाभाविक आहे त्यांना राग येणं. त्यांच्या आई साहेबांविरोधात मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. कोणालाही राग येईल ना. अक्ष एवढं सगळं झालं तरी सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेस? हो, कारण आता त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.